ची चावी जर कोणाची हरवली असेल तर. थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आउटर लॉटचा पहिला सामना मनोरंजक सामना ठरणार आहे, तो म्हणजे ओमकार मलाड विरुद्ध अधिरा सत्यविनायक कामोटे. दोन बलाढ्य मोठे संघ, तेवढेच मोठी नावं. आपण एका बाजूला बघतोय मतंग सारंग आणि एका बाजूला ज्याने गेली 2 वर्षाचा हंगाम गाजवला अंधेरीचा राजा दिवेश पारावे, याला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक वर. आणि नक्कीच मतंग सारंग सगळ्यांचा फेवरेट आहे. आपण लॉटचा एक व्हिडिओ बघितलाच असेल. नॉन स्ट्राईक वर आपण बघतोय बॉलर पेंटचा ठाकूर राहुल ठाकूर. बल्ली एक प्लेअर असेल तर पाठवून द्यायचा आहे, एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्यायचा आहे. तसंच ओमकार मलाड आपला एक राखीव खेळाडू पाठवून द्या. ठीक आहे. खेळणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी आपण एक पॅव्हिलियन बनवलं आहे. सगळ्यांनी त्या पॅव्हिलियन मध्ये जाऊन बसायचं आहे. खेळाडूंना नम्र विनंती आहे, जे खेळाडू नाही आहेत आणि जे प्रेक्षक बसलेत त्यांना मी विनंती करतो त्यांनी बाहेर पडायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या. आउटर लॉटचा पहिला सामना रंगतोय, तो म्हणजे ओमकार मलाड विरुद्ध अधिरा सत्यविनायक कामोटे. पहिला चेंडू घेऊन येतोय राहुल ठाकूर, मॅन फ्रॉम पेन, थेट बोरिवलीमध्ये दाखल झालाय. पहिल्या चेंडूवर मतंग सारंग यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. सुनसनाती महालक्ष्मी ज्वेलर्स, प्युअर अँड परफेक्ट ब्रँडेड चौकार. लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता राहुल ठाकूर यांचा आणि तेवढा पूर्णपणे फायदा उचलला तो म्हणजे मतंग सारंग याने. नक्कीच जमलेली जी गर्दी आहे ती नक्कीच मतंग सारंग, आकाश गुरव, यावेळी मात्र दिशाहीन गोलंदाजी पंचदंडित करणार आहेत. अवांतरच्या स्वरूपात धावसंख्या वाढते 1 धावेने. पुन्हा एकदा अवांतर चेंडू, मात्र यष्टीरक्षकाचं काम अतिशय सुंदररित्या बजावतात ते म्हणजे आकाश गुरव. आपण पाहतोय पहिल्या षटकातील एक चेंडू झालेला आहे. संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 6. मेलविन मेमोरियल कप 2024 आउटरच्या लॉटचा पहिला सामना आपण बघतोय. ओमकार मलाड विरुद्ध अधिरा सत्यविनायक. पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने इनर एज घेतली आणि काहीसा जागेवरच थांबला. नक्कीच ओमकार मलाड गेले 3 ते 4 हंगाम अतिशय सुंदररित्या गाजवले आहेत. 2 मागील MMC कप त्यांच्याच नावावर आहेत. बघूया हॅट्रिक करणार का. यावेळी मात्र फटका फसतोय. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला होता मतंग याने, मात्र पुन्हा एकदा निराशा पदरी पडते. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. दोन्ही संघाने या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. आपल्याला 20 मिनिटात इनिंग संपवायचीच आहे. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, टुर्नामेंटची शिस्त आहे. 20 मिनिटात इनिंग संपणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी दिली जाणार आहे. यावेळी लेग साइडला फ्लिक केला, 1 धाव निश्चित स्वरूपात मिळते. या एका धावाने स्कोरबोर्ड पुढे सरकतोय, जातोय 7 या धावसंख्येवर. या षटकातील अजूनही 2 चेंडू शेष आणि या मॅच मध्ये पहिल्यांदा दिवेश पारावे ऑन स्ट्राईक. नक्कीच दिवेशला बघायला सुद्धा गर्दी जमलेली आहे. बॉलर चेक.
अतिशय सुंदर गोलंदाजी, नेत्रदीपक गोलंदाजी, अचूक टप्पा आणि मोठा झटका लागतोय तो म्हणजे ओमकार मलाड या संघाला. दिवेश पारावे सारखा मोठा फलंदाज अगदी पहिल्या चेंडूवर माघारी परतताना दिसतोय आपल्याला. एक मोठा हादरा लागतोय ओमकार मलाड संघाला. मात्र ओमकार मलाड संघाची बॅटिंग लाईनअप अतिशय डीप आणि अतिशय चांगली. आपण बघितलं एक राजा मागे गेला तर एक राजा पुन्हा एकदा आला वरती. सुरेश सरोज उर्फ कुडा याला आपण बघतोय. नवीन फलंदाज सुरेश सरोज. अतिशय सुंदर काय चेंडू होता, नेत्रदीपक चेंडू. हलकासा ऑफ ब्रेक झाला आणि दिवेशला काहीसा कळाला नाही आणि त्रिफळाचे क्लीन बोल्ड. पहिल्या चेंडूवर रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न सुरेश यांचा पूर्णपणे यशस्वी. एक धाव निश्चित स्वरूपात मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ फर्स्ट ओव्हर. आपण पाहतोय मेलविन मेमोरियल कप 2024 पर्व 6वं पर्व आहे आणि नक्कीच मेलविन डिकोस्टा यांचा 51वा वाढदिवस. जो कोणता संघ 51 धावा करेल त्यांना स्पेशल कॅश प्राइज ठेवलं गेलेलं आहे कमिटीकडून. दिवसभराचा हा हंगाम शनिवारचा दिवस आहे. आज आपण पाहिलं इंटरलॉट मधून टर्फेटिक शिवम बॉईज यांनी क्वालिफायर्स मध्ये आपलं नाव कन्फर्म केलेलं आहे. यानंतर होणारे आजच्या दिवसातले मोठे संघांचे सामने. यापुढील होणारा सामना वन साइड चेंबूर विरुद्ध रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन इनिंग्स ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीच्या कौलसाठी यायचंय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतो म्हणजे आकाश गुरव. समोर सामना करतोय तो म्हणजे कुडा. अंधेरी प्रभागातील हा सुद्धा एक मोठा खेळाडू. बरीच वर्ष ओमकार मलाड या संघासाठी एक हाती सामने वळवले. तो पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू होता पॉइंटच्या दिशेने. महालक्ष्मी ज्वेलर्स प्रस्तुत चौकार. सुंदर असा नेत्रदीपक फटका सुरेश यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. डाऊन द लेग साइड फ्लिक केलेला चेंडू राहुल ठाकूर होता चेंडूवर. एक धाव निश्चित स्वरूपात मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते आणि होते 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. स्टिल 4 balls रिमेनिंग ऑफ द सेकंड ओव्हर. स्ट्राईकवर मतंग सारंग. अतिशय सुंदर काय फटका होता. जाणून घेतलं बॉलची रीत, जाणून घेतली बॉलचा टप्पा जाणून घेतला, स्वतःला थोडंसं झोकावून दिला आणि अतिशय सुंदर मारलेला फटका. महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट चौकार. यावेळी थोडासा रूम बनवला स्वतःसाठी. हलका लेग स्टंपच्या बाहेर गेले आणि चूक होते. क्षेत्ररक्षकाकडून चूक होते. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात 4 धावा मिळणार आहेत. विशाल यांचा नेम थोडासा चुकला मात्र कव्हरला खेळाडू काहीसा झालेला नाही, आलेला नाहीये. आणि अशा चुका प्रोफेशनल संघाकडून होता कामा नयेत. नक्कीच या 4 धावा पुढे जाऊन कदाचित माग ठरू शकतात कारण समोरचा संघ सुद्धा बलाढ्य संघ आहे.
अप्रतिम मारलेला फटका, काय सुंदर फटका होता. जाणून घेतला बॉलचा टप्पा आणि जोरात फ्लिक करून दिला. क्लासिक शॉट. अगदी क्रिकेटचा कॉपी बुक स्टाईल फटका मारला होता सुरेश सरोज. नक्कीच राजन प्रजापती काही ना काहीतरी थोडस डिस्कशन करतील. बरीच वर्ष एकत्र खेळतात राजन प्रजापती, आकाश गुरव. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल कदाचित करतील. या 4 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 26. अजूनही या षटकातील एक चेंडू बाकी आहे. And this is the ball Akash Gurav was trying. You miss. I hit. फलंदाज त्रिफळाची क्लीन बोल्ड. फलंदाजाला माघारी जावं लागेल. चेंडूने थोडीशी उचल धरली, हलकासा राईज झाला चेंडू आणि बेल सोडवून गेला. तो म्हणजे सुरेश सरोज याचं दुसरा झटका लागतो ओमकार मलाड संघाला. सुरेश यांना माघारी परतावं लागतंय. नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय अरुण चौहान उर्फ डोरा. चेंबूर माहुलगावचा खेळाडू. बरीच वर्ष. डोरा का बल्ला बहुत तेज बोलता है. अतिशय हार्ड हिटिंग बॅट्समन. आपण त्याला बघितलं अंडरआर्म ओपन देखील तितकाच सुंदर खेळतो. हार्दिक माहीमचा हार्दिक अतिशय सुंदर गोलंदाजी करतो आपण बघतो. एक आगळीवेगळी अशी बॉलिंग स्टाईल हार्दिकची आपण बघितलंय. बऱ्याचदा फलंदाजाला आमंत्रित करतो फ्रंट फुटवर खेळायला आणि तिकडूनच फलंदाजाला माघारी परतावं लागतं. अतिशय सुंदर गोलंदाजी हार्दिकची. पहिला चेंडू निर्धाव चेंडू डॉट बॉल. म्हटल्याप्रमाणे पहिला चेंडू निर्धाव येतोय डॉट बॉल. नक्कीच अधिरा सत्यविनायकला या मॅच मध्ये परत यायचं असेल तर असे डॉट बॉल सतत टाकावे लागतील. अतिशय वाईडिश लेग ब्रेक झाला होता. टप्पा पडल्यानंतर मला जवळजवळ शेनवॉलच्या त्या चौथ्या स्टंपवरून फिरवणारा लेग ब्रेक आठवला. इतका मोठा टर्न झाला यावेळी आणि चेंडूनी बॅटची कडा घेऊन चेंडू थेट गेला तो म्हणजे विशाल यांच्या हातात. एक धाव निश्चित स्वरूपात मिळते. खुल्या टप्प्याचा चेंडू राजन प्रजापती रनआउटचा चान्स निर्माण होतोय अँड इट्स अ विकेट. नवीन फलंदाज ओमकार मलाड संघातून आपण बघतोय ओमकार. द वर्स्ट वे टू गेट आउट इज टू रन आउट. नक्कीच अरुण चौहान यांना कुठेतरी रिग्रेट होत असेल. फटका चांगला मारला होता मात्र थेट तो राजनच्या हातात गेला आणि अप्रतिम राजनने दिलेला थ्रो आणि तेवढा सुंदर कलेक्ट केला तो म्हणजे हार्दिक याने. लेग साइडच्या दिशेने मारलेला फटका, अप्रतिम मारलेला फटका. चेंडू जातोय महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट चौकार. या रिव्हर्स स्वीपचा प्रयोग केला. एकदा जोरदार टाळ्या मतंग सारंग याच्यासाठी. मतंग सारंग नक्कीच दाखवून देतोय की का मला बघायला गर्दी जमते, का माझ्या नावावर थँक्यू डीजे. नक्कीच मतंग सारंग दाखवून देतोय का माझ्या नावावर मैदान फुल होतं.
आजही माझ्या नावाचा बोलबाला आहे. लागोपाठ तिसरा चौकार, हॅट्रिक केलेली आहे. ऍक्च्युली ही इज प्रूव्हिंग की का मी इतकी वर्ष बॉक्स क्रिकेटवर अधिराज्य गाजवलंय, का माझं नाव मोठं आहे. नक्की आपण बघतोय प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं असं मैदान. एकदा जोरदार टाळ्या मतंग सारंगसाठी वाजवायच्यात. काय 3 नेत्रदीपक चौकार लागोपाठ लगावले. अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली या मॅच मध्ये. पहिल्यांदा स्ट्राईकवर आपण बघतोय ओमकार याला. विशाल जाधव बॉलिंगला. विशाल जाधव लास्ट ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 39. अजूनही 6 चेंडू शेष आहेत. शेवटचं षटक विशाल जाधव. ब्लॉकहोल स्वरूपाचा चेंडू, अतिशय सुंदररित्या टाकलेला चेंडू. ओमकार याला काहीसा कळालेला नाही. मात्र एक धाव घेण्यात निश्चित यश मिळत आहे. पुन्हा एकदा मतंग सारंग यांना स्ट्राईकवर आपण बघतोय. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी वेगाने टाकायचा प्रयत्न केला होता, मात्र लाईन काहीशी भेटत नाहीये. डाऊन द लेग साइड वाईट बॉल. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे सरकतंय. होतंय 41. अप्रतिम मारलेला फटका. क्षेत्ररक्षक आधीच फिरला होता आणि 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 अजून एक महालक्ष्मी ज्वेलर्स 24 कॅरेट आय वुड से प्युअर अँड परफेक्ट 4. यावेळी रूम बनवला. आय वुड सिम्पली से थोडासा रूम बनवला. हलक्या हाताने कवचच्या दिशेने मारलेला फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. महालक्ष्मी ज्वेलर्स प्रस्तुत चौकार. फक्त युट्यूब वर प्ले अँड रिवाइंडचं बटन दाबत बसावं, इतकी सुंदर बॅटिंग करतोय मतंग. एकदा मतंगसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. नक्कीच मला असं वाटतंय इरादे स्पष्ट आहेत. एमएमसी तिसऱ्यांदा जिंकायचे. कदाचित माझीच नजर लागली असावी, बट येस, वेल प्लेड मतंग सारंग. जुना बॉल द्यायचा. स्कोर झालाय 49. नवीन फलंदाज आपण बघतोय जोगेश्वरी आनंदनगरचा खेळाडू सुमेश मोरे. सुमेश मोरे नक्कीच हा सुद्धा एक घातक फलंदाज आहे. याच्याकडे ताकद आहे. पहिल्या चेंडूवर रिव्हर्सिपचा प्रयोग करण्यात आला. अतिशय सुंदर, मात्र अतिशय चांगली फिल्डिंग. एक धाव निश्चित स्वरूपात वाचवले. 3 धावा निश्चित स्वरूपात वाचवल्या. संघाची धावसंख्या 50. 51 जर झाला तर एक स्पेशल कॅश प्राइज देण्यात येणार आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण राजन प्रजापती यांच्याकडून आणि दुसऱ्या धावेला गडी बाद होतोय. 51 जर कोणत्या संघाने मारले तर त्यांना स्पेशल कॅश प्राइज आहे. ओमकार मलाड संघाने 51 धावा कुठल्या 52 धावा अधिरा सत्यविनायक या संघाला जिंकण्यासाठी हवेत. यापुढील होणारा सामना दोन्ही संघांना विनंती करतो, वन साइड चेंबूर आणि रॉयल स्टँगर अंबरनाथ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय नाणेफेकीच्या कौलसाठी. थँक्यू.
मैं पहले दोनों कैप्टन्स वन साइड चेंबूर आणि रॉयल स्ट्रायकर अंबरनाथ दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे पिचवर. ओके, रॉयल स्ट्रायकर अंबरनाथ आपला कर्णधार पाठवायचा आहे खेळपट्टीवर. रॉयल स्ट्रायकर अंबरनाथ. आई वुड रिक्वेस्ट नरेश ठक्कर सर एंड इस्माइल खान सर, आप दोनों को पिच पे आ जाइए टॉस के लिए. नरेश ठक्कर एंड इस्माइल खान सर. सुरेश ठक्कर यांचे बंधू नरेश ठक्कर आलेले आहेत आपल्याला नाणेफेकीच्या कौलसाठी. नाणेफेकीचा कौल रंगणार आहे. कोण देते कॉल? उधर सामने. MMC is the call and it is MMC. वन साइड चेंबूरने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले अंबरनाथच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. तसंच वन साइड चेंबूर आय गेस पहिल्यांदा MMC खेळत आहे मेलविन मेमोरियल कप. कसं वाटतंय आयोजन? दोन शब्द आपल्या संघाला सांगायचे आहेत आणि आपल्या कमिटीला सांगायचे. थँक्यू. तसंच अंबरनाथवरून अगदी लांब हॅलो अगदी लांबून पल्ला गाठून इथे आलेला आहात मेलविन सारखी मोठी टुर्नामेंट खेळायला. कसं वाटतं आयोजन आणि आपल्या संघाला या सामन्यासाठी काय मार्गदर्शन कराल? छान आहे आणि पहिली बॅटिंग आहे तर आम्ही कमीत कमी 45 to 50 स्कोर करायचो. नक्कीच दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. मी विनंती करतो नरेश ठक्कर सर अपने कमिटी के लिए. ओके, ओमकार मलाड संघाने रचलेले आहेत 51 धावा आणि नक्कीच स्पेशल कॅश प्राइज मिळणार आहे. अधिरा सत्यविनायक संघाला हवेत 52 धावांची गरज. बघूया ओपनच्या लॉटचा पहिला सामना कोण जिंकतोय. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. डीजे एक मिनिट. थँक्यू. ओमकार मलाड, आपण एक गोष्टीची नोंद घ्यायची आहे. फर्स्ट इनिंग जी होती ती अधिरा सत्यविनायक संघाने 17 मिनिटात संपवली. असं तुम्हाला सुद्धा 20 मिनिटाचं टार्गेट आहे किंवा तुम्हाला 2 रन्सची पेनल्टी दिली जाईल. आपल्याला 20 मिनिटात आपली चालू असलेली इनिंग संपवायची आहे अशी तुम्हाला नम्र विनंती करतो. धन्यवाद. मतक सारंग विरुद्ध आकाश गुरव सामना रंगतोय. पहिला चेंडू नो काढण्यात आलेला आहे. इट हॅज टू बी बोल्ड एज अ लीगल डिलिव्हरी. जर तुमचा बॉलिंग आर्म हा अबाव 90 डिग्री जाणार आहे सो अंपायर इज गोइंग टू पेनलाइज यू इफ यू आर बॉलिंग अबाव 90. पहिल्या चेंडूवर नो+1. स्ट्राइक चेंज झालेली आहे. आपण बघणार आहोत एक डावखुऱ्या हाताचा घातक फलंदाज उजव्या हाताचा घातक फलंदाज राजन प्रजापती.
आपण बघतोय बरीच वर्ष राजन यांनी देखील आदिरा सत्यविनायक कामोटेला बरीच सामने एक हाती जिंकवून दिलेले आहेत. अगदी कालची कांदिवलीची टुर्नामेंट जरी आपण बघितली तरी सुंदर बॅटिंग केली होती राजनने. यावेळी डाऊन द लेग साइड फ्लिक केला एक धाव. आपण बघतोय प्रशांत सरदे जुना खेळाडू आहे, बरीच वर्ष आपण त्यांना क्रिकेट खेळताना बघतोय. मालाड परिसरातील हा खेळाडू. यावेळी पुन्हा एकदा फ्लिक केलेला चेंडू क्षेत्ररक्षकाकडून चूक होते. चेंडू जातोय महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट चौकार. नक्कीच आकाश गुरव यांनी सुद्धा आपले इरादे स्पष्ट केलेत. आम्हाला जरी चौकार लागवले असते, मला जरी चौकार मारले असले तरी मी सुद्धा काही बघत बसणार नाहीये. यावेळी मात्र फटका फसतोय, जाळ्यात अडकवलाय. हलकासा वायर टाकला होता चेंडू. स्वीप मारण्याच्या चक्कर मध्ये आकाश गुरव यांना माघारी परतावं लागतंय. पहिला झटका लागला आदिरा सत्यविनायक कामोटे संघाला आणि तो सुद्धा मोठा मासा जाळ्यात फसतोय. आकाश गुरव उर्फ बल्ली यांना माघारी परतावं लागतंय. फलंदाज लवकरात लवकर पाठवायचा आहे. सुशांत रनीम नितीन नवीन आलेला फलंदाज नितीन आपण बघतोय सामना करणार तो म्हणजे मतंग सारंग याचा. नक्कीच आपण बघतोय एक पॅक साइड आणलेली आहे. अमन शेख, पराग, अरुण यादव. पहिल्या चेंडूवर बॅटल स्वीप खेळण्याचा प्रयत्न, अतिशय सुंदर चोरटी धाव घेण्यात पूर्णपणे यश आलेलं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय बोथ द बॅट्समन वी कॅन से. खूप चांगलं कोऑर्डिनेशन राजन आणि नितीन मध्ये दिसला. व्हेरी क्विक रनिंग, व्हेरी क्विक रनिंग. नक्कीच बरीच वर्ष एकमेकांसमोर खेळत आहेत. एकमेकांचे स्ट्रॉंग पॉइंट्स सगळ्यांना माहिती आहेत. कोणत्या खेळाडूला कशी फिल्डिंग लावली पाहिजे आपण बघतोय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल होतोय. पुन्हा पॉइंटला सुमेश केनी यांना घेतलं जात आहे. स्ट्रॉंग झोनमध्ये स्ट्रॉंग प्लेअर लावले जातात. सुमेश केनी नक्कीच एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. आपण बऱ्याचदा ओमकार मलाड संघासाठी त्यांना रन वाचवताना बघितलेलं आहे. यावेळी डाऊन द लेग साइड खेळलेला शॉट, दिवेश पारावे येतोय चेंडूवर आणि अतिशय वेगवान धाव पूर्ण केली. थ्रो चांगला दिला होता, मात्र तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स मी म्हणेन. अतिशय सुंदर. 9 लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ द फर्स्ट ओव्हर. स्कोर स्टँड्स ॲट 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. बॉलर्स चेक. आउटसाइड ऑफ स्टंप मारण्याचा चेंडू होता. चेंडूने बॅटची कडा घेतली आणि यष्टीरक्षक कुडा यांनी काहीही चूक केलेली नाहीये. नितीन यांना माघारी परतावं लागतंय. अतिशय सुंदर कॅच टिपला तो म्हणजे सुरेश सरोज.
सुशांत, सुमित. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक आपण बघतोय. कुर्ला या प्रभागातील खेळाडू अरुण यादव अतिशय सुंदर, दोन्ही टन अतिशय वेगवान टाकतो. चांगला वेग आहे, चांगली धार आहे त्याच्या गोलंदाजीला. आपण बघणार आहोत अरुण यादव एक चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी एक चांगला खेळाडू आपण जर बघितलं तर आहे अरुण यादव. हलका लॉंग रनअप, मात्र ज्या रनअपचा तो यूज करतो त्याचा पुरेपूर वापर करतो त्याच्या स्पीडमध्ये. नक्कीच मी स्वागत करतो शैलेश गुरव साहेब, तुम्ही आलात त्यासाठी आम्ही तुमचे मनपूर्वक आभार मानतो. मी विनंती करतो आपण मंचावर असं नसतं व्हायचं आहे. तुम्ही येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत आणि त्यासाठी आम्ही तुमचे मनपूर्वक आभार मानतो. इट्स अ व्हाईट बॉल. त्यासोबतच त्यांचे बंधू निलेश गुरव हे सुद्धा आलेले आहेत, त्यांचे सुद्धा आम्ही इथे मनपूर्वक स्वागत करतो आणि मी त्यांना सुद्धा विनंती करेन आपण मंचावर असं नसतं व्हायचं आहे. खुल्या टप्प्याचा चेंडू होता, थोडेसे भरकटलेले खेळाडू आधीच थोडेसे लेग साईडला वळले होते, मात्र चेंडूची आउटफील्ड थोडासा स्लो होता त्यामुळे बॉल हातात आला. जर कदाचित वेगवान चेंडू असता तर हातात नसता आला आणि हा कदाचित चौकार जाऊ शकला असता. आपण बघतोय सुमित याला स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर राजन अजूनही वाट बघतोय. राजन का बोलना बल्ला बोलना चाहिए. यावेळी दिशा चुकते, मात्र तेवढंच चांगलं यष्टीरक्षकाचं काम. व्हाईट बॉल पंच बाबू सर डिक्लेअर करतायत. नक्कीच हे 2 दिवसाचे सामने आपल्याला बोरिवलीकरांना एवढे बलाढ्य मोठे मोठे संघ ज्यांच्यामुळे बघायला मिळतात ते म्हणजे पंच बाबू सर, त्यांचे सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार मानतो. एक चांगलं बॉक्स क्रिकेटवर त्यांचं नाव आहे, त्यांनी सुद्धा एका त्यांच्या काळात बॉक्स क्रिकेटवर अधिराज्य गाजवलंय. स्लोअर रनचा प्रयोग करण्यात आला होता, मात्र बॅट्समन तो नक्कीच चांगला बापला आणि एक डाऊन द लेग साइड एक धाव नक्कीच मिळते. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आपण बघतोय राजन प्रजापती. लक्ष थोडंसं मोठं आहे, 52 धावा कुटायच्यात. सध्या संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 13. खूप मोठं लक्ष आहे. नक्कीच या सामन्यात आपल्याला भरपूर चौकार मारावे लागतील. एक मिनिट. Thank you, DJ. Yes, Rajan will have to believe that he will score good in this match and he will take his team for the next match. नक्की डीजे सुद्धा चतुर आहेत, प्रॉपर वेळेला बिलीव्हर गाणं लावलंय त्यांनी आणि राजनला नक्कीच बिलीव्ह करावं लागेल की मी ही मॅच काढू शकतो. अतिशय सुंदर असा लेग ब्रेक. राजनला काहीसा कळलं नाही, चेंडूने थोडीशी उचल घेतली, एक शार्प लेग ब्रेक पाहायला मिळाला. लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, मात्र पूर्णपणे अयशस्वी ठरतात आणि एक चोरटी धाव घेण्यात त्यांना यश आलंय. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आपण बघतोय सुमित.
चांगला मारला होता फटका, मात्र चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या फिल्डिंग प्रॅक्टिस सारखा गेला. डॉट येतोय चेंडू, डॉट बॉल. स्टिल 2 टू गो. अतिशय सुंदर फटका, चांगला रेंज मध्ये मिळाला. स्ट्रेट ड्राईव्ह, अप्रतिम मारलेला नेत्रदिवक फटका सुमित यांच्या बॅट मधून येतोय. महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट चौकार. आपण बघितलं सुमित यांना अशीच खेळी करत राहावं लागेल जर आपल्या संघाला हा सामना जिंकून द्यायचा आहे. सुमित आणि राजन यांना काहीतरी वेगळं करावं लागेल. 18 लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. यावेळी सुमितला काहीसा चेंडू कळालेला नाही. शार्प लेग ब्रेक झाला पुन्हा एकदा. शेवटच्या क्षणी, फक्त मोक्याच्या क्षणी चेंडूला दिशा देण्यासाठी बॅटची कडा उघडली आणि एका धावेने 2 षटकांच्या खेळ संपून संघाची धावसंख्या झाली आहे 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. स्टिल 2 ओव्हर्स रिमेनिंग. 12 चेंडूत आता 12 चेंडूत 33 धावांची गरज. अशक्य असं काहीच नाहीये. इन क्रिकेट नथिंग इज इम्पॉसिबल. 12 चेंडू 33 धावांची गरज. स्ट्राईकवर आपण पाहिलंय सुमित ज्यांनी आतापर्यंत नक्कीच एक चौकार लगावलेला आहे. राजन यांनी चौकाराचं खातं अजूनपर्यंत उघडलेलं नाहीये, पण मात्र त्यांच्याकडे क्षमता ती खूपच आहे. आपण बरीच वर्ष त्यांना बघतोय कामोटेच्या संघातून खेळताना. हा सुद्धा एक चांगला खेळाडू. गोलंदाजीला आपण बघतोय ओमकार. इट इज गोइंग टू बी अ वाईट बॉल. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र जाणून घेतलं. चेंडू अवांतर जातोय. वेल लेफ्ट बाय सुमित. अतिशय सुंदर मारला फटका. सुमेश केनी यांच्याकडून चूक होते. चेंडू जातोय. महालक्ष्मी ज्वेलर्स प्रस्तुत सीमारेषा पार चौकार. या अशा चौके नक्कीच पाहिजेत अधिरा सत्यविनायक संघाला, कारण हेच चौके त्यांना पुढच्या फेरीत घेऊन जातील. थोडीशी घाई केली सुमेश केनी यांच्याकडून थ्रो देण्याच्या चक्करमध्ये, कदाचित हा चेंडू सुटला आणि चौकार, त्याची भरपाई म्हणून चौकार द्यावा लागला. संघाची धावसंख्या झाली 24 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळी ब्लॉक होल करून घेतला चेंडू. एक धाव नक्कीच मिळते. संघाची धावसंख्या 25. राजन का बल्ला बोलना चाहिए. जर पुढच्या सामन्यात प्रवेश मिळवायचा आहे तर राजन यांच्या बॅटला नक्कीच बोलावं लागेल. चांगले चौकार मारावे लागतील. अतिशय सुंदर असा लेग ब्रेक. चेंडूने बॅटची कडा घेतली आणि थेट जाऊन स्थिरावतो तो म्हणजे अरुण यांच्या हातात. क्लीन बोल्ड. सुमितला चेंडू काहीसा कळालेला नाही. चेंडूला चांगला वेग होता. यू मिस, आय हिट, बॅट्समॅन गोज बॅक टू द पॅव्हिलियन. सुमित यांना माघारी परतावं लागतंय. तिसरा झटका लागला तो म्हणजे सत्यविनायक संघात. विशाल जाधव नवीन आलेला फलंदाज, हा सुद्धा चेंबूरचा खेळाडू आपण बघतोय. विशाल जाधव नक्की चेंबूर या जागेने बरेच चांगले चांगले खेळाडू दिले. त्यात विशाल जाधव असतील, सुशांत रणीम असतील, घनश्याम शिंदे, पप्पू, हल्लीचे नवीन उभरते सितारे आपण बघतो, शुभम लोखंडे असू दे, करण सोडा असू दे, चांगले चांगले खेळाडू चेंबूर. अरुण यादव
स्वतः चेंबूरचा आहे. अरुण यादव, सॉरी अरुण चौहान. निर्धाव जातो चेंडू, ब्लॉकल स्वरूपाचा चेंडू, डॉट बॉल. बॉल चेक. विशाल यांना काहीसा कळालेला नाही आहे. अतिशय सुंदर असा लेग ब्रेक. तेवढंच सुंदर यष्टीरक्षकाचं काम आपण पाहिलं. नवीन फलंदाज आपण बघतोय जयेश नाईक आणि अंतिम षटक टाकायला आलाय तो म्हणजे दिवेश पारावे. 6 चेंडू 26 धावांची गरज. 6 चेंडू 26 धावांची गरज. साईचोक 24, राजन 6 चौकार लागावे लागतील. मुश्किल है पर इम्पॉसिबल नहीं. बघूया. 6 चेंडू 24 धावा 26 धावांची गरज. सॉरी, हलक्या हाताने खेळले. प्रशांत यांच्याकडे चेंडू जातोय. एक धाव निश्चित स्वरूपात मिळते. जयेश यांना पहिल्यांदा या सामन्यात चान्स मिळाला. जयेश नाईक यांना आपण स्ट्राईकवर बघतोय. डावखुऱ्यात एक घातक फलंदाज. रिव्हर्सिपचा प्रयत्न करण्यात आला जयेश यांच्याकडून, मात्र निर्धाव जातो चेंडू, डॉट बॉल. फक्त औपचारिकता राहिले या सामन्यामध्ये. यावेळी स्लोअर वनचा प्रयोग केला आणि अतिशय सुंदररित्या नेत्रदीपक फटका पॉइंटच्या दिशेने मारलेला चांगला असा चौकार. पुन्हा एकदा स्लोअर वनचा प्रयोग. थोडेसे शफल खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक धाव निश्चित स्वरूपात मिळते. राजन यांच्याकडे पुन्हा एकदा स्ट्राईक आहे. मी विनंती करेन पुढच्या दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. लास्ट बॉल रिमेनिंग. आणि हा सामना अतिशय मोठ्या धावांनी जिंकून घेतलाय तो म्हणजे ओमकार मलाड या संघाने. शेवटच्या चेंडूवर चौकार आलाय. मी विनंती करेन सुमित, लुझिंग टीमचा सुमित, त्याने थांबायचं आहे. सुमित यांनी थांबायचं आहे लुझिंग टीमच्या. आणि तसंच मतंग सारंग यांना सुद्धा मी विनंती करतो समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. मतंग सारंग आणि सुमित.